पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी बुधवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। MIDC भोसरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंदही केली गेली आहे। वाढल्यापासून आम्ही इथं आलेलो सर। आम्ही लय जणाला म्हणलं तर आमची FIR हे करा, पण कुणी काही लक्ष दिलेलं नाही। म्हणले सकाळी 6 वाजता करू, 6 करता करता 10 बी वाढले तरी कुणी आमची काळजी घेतलेली नाही। फोनवर बोलली होती, म्हणली मम्मी मला भेटायला ये, माझ्या सासू सासरे माझ्या संग भांडणं करते तर मला पैशासाठी माझ्या मागं लागले तर आणि ये लवकर तू, तर माझं नाही जाणं झालं। जे त्रास देणारे लोक त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यांना सजा व्हावा असे वाटतंय। हा कोणी चोरी केली? किती लोक आहेत? सगळे 6-7 जण आहेत ना। सासू सासरा, ननंद, तिचा नवरा, दीर। नागेश गायकवाड गेल्यानंतर हा त्रास सुरू झाला का? त्याच्या आधीपासून नाही, अगोदर बी होता, पण या पैशामुळे जास्त त्रास, म्हणजे हे जे कारण झालं हे फक्त पैशामुळे झालेलं आहे। हा, हे जे काय शासनाचे कोणते पैसे भेटणार आहेत ह्या पैशामुळेच हे झालेलं आहे सगळं। मोशी कचरा डेपो दुर्घटना आपल्याला माहिती आहे। ढिगाऱ्याखाली बरेच कर्मचारी अडकलेले होते आणि नागेश गायकवाड यांचाही यामध्ये मृत्यू झाला होता, मात्र त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केलेली आहे।